काल मी आपलं शिंदे साहेबाला भेटायला गेलो होतो. भेटल्यानंतर तिथे डोंबिवलीवालेचा प्रवेश होत होता. आणि प्रवेश होत असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला. बाकी काही नाही. म्हणजे जे तुम्ही फक्त आपल्या कामानिमित्त गेले होते? हो. साहेबाबरोबर एक चांगले संबंध असल्यामुळे मला जेव्हा नगरसेवक झालो तो पंडित साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी मला डिस्क्वालिफाईड झाल्यानंतर मी खूप सहयोग केलं पंडित साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी. आणि त्याच्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे मी तिथे गेलो होतो. बाकी काय नाही. त्यांनी बी मला काही बोलले नाही आहे आणि मी बी काही त्यांना बोललो नाही आहे. बस तेवढंच झालेलं आहे. पण काल तुम्हाला जाताना असं सांगितलं नव्हतं का की बाकी पण सगळे डोंबिवलीचे नगरसेवक होते किंवा बाकी लोक होते ते प्रवेशासाठी गेलेले, त्यांच्याबरोबरच तुम्ही होता? नाही, त्यांच्याबरोबर नव्हतो मी स्वतः गेलो होतो. नाही, मला असं वाटतं की म्हणजे मी त्यांना बघितल्यानंतर शॉक झाले तिथे काल टी व्हीवर. आणि प्रवेश वगैरे केल्यानंतर मी त्यांना आता जिथे नाही मग असं काही झालं नाही आहे. मला असं वाटतं की पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना त्यावेळेला असं सांगायचं की मुलं पळवणारी टोळी फिरते, बाहेर फिरू नका मुलांना वगैरे असं सांगायचं. आता सगळ्या पदाधिकारी आणि नगरसेवक आणि जे कोणी असतील कार्यकर्त्यांना सावधान मी आत्ताच करते की कार्यकर्ते पदाधिकारी पळवणारी टोळी फिरते तर सावधान, तुम्हाला कोणतरी अचानक घेऊन जाईल आणि प्रवेश करून घेईल असं सांगायला पाहिजे. धन्यवाद. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.